गुड आफ्टरनून मित्रांनो, आजच्या लाईव्ह ट्रेड ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जसे तुम्ही माझे ऑर्डर बुक बघू शकतात की आत्ताच मी निफ्टीमध्ये पुट साईडला एंट्री घेतली होती 17,000चा पुट 11:50 आणि 13 मिनिटांमध्येच मी स्कॅल्पिंग करून मार्केटच्या बाहेर पडलो आहे। मी पुट विकत घेतलं होतं 55 रुपीजला व 66ला सेल करून मी प्रॉफिट बुक केला। तर चला आजचा माझा प्रॉफिट बघू। आज मी टोटल निफ्टीच्या पुटमध्ये 550 रुपयाचा प्रॉफिट बुक केलेला आहे। तर चला आजच्या एक्सपायरी ट्रेडचं ॲनालिसिस काय होतं व मी स्टॉप लॉस व टार्गेट काय ठेवलं होतं याच्या लेवल्स बघू। जर आपण निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट बघितला तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की निफ्टी आता डाऊन ट्रेंडमध्ये आहे व सर्व सेंटिमेंट निगेटिव्ह आहे, म्हणून कधी पण जेव्हा गॅप अप होईल किंवा मार्केट वर जाईल तेव्हा आपण सेल ऑन राईजचा ट्रेड फाइंड करू। तसंच आज आपण एक्सपायरीचं मुवमेंट बघितली तर निफ्टी ओपन झाल्यास निफ्टीने कालचा लो ब्रेक केला व एक मोठी खाली डाऊन मूव दिली। आता ही डाऊन मूव कोणासाठी होती की ज्यांनी पण मी जसं काल सांगितलं की मार्केट इथं पडल्यानंतर खूप रिटेल लोक कॉल बाय करत गेले या एक्सपायरीचे, की त्यांना वाटलं की आता मार्केट रिकवर करेल व यावेळेस ते चांगलं प्रॉफिट कमवतील। परंतु मार्केटने त्या सर्वांचा आधी होप लूज केला, तर सर्वांचे स्टॉप लॉस खाल्ले व नंतर एक डब्ल्यू पॅटर्न म्हणून एक अप साईडची मुवमेंट दिली। आता अप साईडची मुवमेंट दिल्यानंतर निफ्टी 17,000च्या वर जाऊन ट्रेड करू लागला। आता पुन्हा त्या रिटेल लोकांनी आजचा 0 to hero या ट्रेडसाठी ऑप्शन्स विकत घेतले 17,050 17,100 आउट ऑफ द मनीचे, की त्यांना वाटले आज तर निफ्टी पूर्ण लॉस रिकवर करेल। परंतु पुन्हा मार्केटने वर जाऊन एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवला व त्या सर्वांचे स्टॉप लॉस खाऊन आता त्यांचे ऑप्शन 0 करण्याकडे जात आहे। तर जेव्हा हेड अँड शोल्डर बनल्यानंतर मी जसं सांगितलं आहे की आपल्याला सेल ऑन राईज प्लॅन करायचा आहे, तर जेव्हा हेड अँड शोल्डरचा हा ब्रेकडाऊन आला तेव्हा मी इथे सेल ऑन राईज प्लॅन केलं, परंतु हा स्टॉप लॉस खूपच मोठा होत होता, म्हणून मी अजून एका ब्रेकडाऊनचा वेट करत होतो हा वाला। तर निफ्टी इथे आला, एक ग्रीन कॅन्डल बनवली, सपोर्ट घेऊन वर गेला व नंतर ह्या हेल्दी रेड कॅन्डलने खाली क्लोजिंग दिली। आता ही क्लोजिंग झाल्याच मी इथे एंट्री घेतली व माझं टार्गेट होतं या लेवलच्या आसपास। हा एक सपोर्ट झोन दिसतो ना, इथे निफ्टीने एक मोठी ग्रीन कॅन्डल बनवली होती, तर या लेवलवरती बायर्स प्रेझेंट आहेत, तर म्हणून मी टार्गेट या लेवलच्या आसपास ठेवलं, एंट्री घेतली इथे व माझा स्टॉप लॉस होता। इथे आल्यानंतर रेड कॅन्डल बनली आहे, हिच्या 50%च्या आसपास निफ्टी कसा बिहेव करतो, जर अप्पर साईडला होल्ड करतोय, जर निघतोय वरच्या साईडला तर मी ते एक्झिट घेणार होतो व माझं टार्गेट होतं या लेवलच्या आसपास। तर आपलं टार्गेट या ठिकाणी अचीव झालेलं आहे। तर अशा प्रकारे जेव्हा निफ्टी डाऊन ट्रेंडमध्ये असतो तेव्हा कधीच असं होप करायचं नाही की आता मार्केट वर जाईल व आपल्याला चांगला प्रॉफिट होईल। जेव्हा सेंटिमेंट निगेटिव्ह असतात तेव्हा आपण सेलिंग साईडचाच प्लॅन करतो। जसं आज मार्केटमध्ये मी 12 वाजेपर्यंत वेट केला, कोणताही घाई गडबडीमध्ये ट्रेड घेतला नाही व नीट एक्झॅक्ट रेजिस्टन्सच्या झोनच्या आसपास सेलिंग प्लॅन केली व त्यामध्ये प्रॉफिट कमवलेला आहे। तर जर आपल्याला आजचा ॲनालिसिस आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।